श्री स्वामी समर्थ. तुम्ही नुकताच एक नवीन लेटेस्ट मोबाईल विकत घेतल्याने तो कसा वापरायचा त्याविषयी जास्त माहिती नसते. त्यात काय काय आधुनिक विशेषता आहेत, किती प्रकारचे ॲप आहेत हे ठाऊक नसल्याने तुम्ही त्या मोबाईलचा केवळ उपयोग फोन करण्या इतपत करता. शिवाय या माहिती अभावी तुम्ही त्याचा अन्न उपयोग करू शकत नाही. खरं तर हा मोबाईल बऱ्याच कारणांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरला असता, मात्र जर तुम्ही त्याचे योग्य विशिष्ट जाणलं असतं तर. होय, निश्चितच आपण त्या मोबाईलद्वारे संपूर्ण विश्वातील माहिती जाणू शकतो, कित्येक गोष्टीचं आकलन करून घेऊ शकतो. त्या मोबाईलमध्ये हिशेब लिहून ठेवू शकतो, देश विदेशातील बातम्या ऐकू शकतो, रिमाइंडर नोट्स लिहू शकतो, मीटिंग करू शकतो, फोटोही काढू शकतो, मनोरंजनाच्या कित्येक साधनांचा लाभही घेऊ शकतो. आपली आवडती गाणी, चित्रपट, सिरियल्स, टी व्ही सगळे कार्यक्रम, आजवर कधी न पाहिलेले जंगलातील विलक्षण प्राणी, इतकंच काय पण सत्संगही ऐकू शकतं. आहे ना आश्चर्य? मग या मोबाईलमध्ये इतक्या सुविधा असल्यानंतरही जर तुम्ही त्याचा उपयोग केवळ बोलण्यासाठी केला तर ही गोष्ट कितपत योग्य आहे? अजिबात नाही. तुम्ही त्याचा पूर्णपणे लाभ घ्यायलाच हवा. अगदी अशाच प्रकारे प्रत्येक मनुष्याचं शरीर देखील एका अद्भुत यंत्र समान आहे, ज्यात अनेक प्रकारच्या शक्यता उपलब्ध आहेत. त्यायोगे आपण आयुष्यात हवं ते निर्माण करू शकतो, मिळवू शकतो, सर्वोत्तम जीवन जगू शकतो, स्वस्थ राहू शकतो, नात्यांमध्ये माधुर्य आणू शकतो, सर्वगुण संपन्न बनू शकतो, सदैव विपुलतेच्या भावनेत राहून प्रेम, आनंद, सुख, शांतीसह जीवन जगू शकतो. तसंच इतर लोकांनाही या गोष्टी मिळाव्यात म्हणून त्यांना सहकार्यही करू शकतो. मन आणि शरीराच्या सहाय्याने केवळ जीवनातील सगळी भौतिक सुखच प्राप्त करू शकतो असं नव्हे, तर या जगाच्या निर्मात्यालाही जाणून घेऊ शकतो. आपल्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव देखील प्राप्त करू शकतो. मात्र सगळेच लोक मोबाईलच्या या सुविधांचा पूर्णपणे उपयोग करू शकत नाहीत. काही लोक त्यापासून वेगळे असतात. केवळ काही ठराविक लोकच यातील सर्व ॲप्सविषयी जाणतात. त्याचप्रमाणे काही थोडेसे लोक आपल्या सर्व शक्यता जाणून घेतात आणि त्या विकसित करण्याचा प्रयत्नही करतात. पण सगळेच नव्हे. तरीही प्रत्येक मनुष्याची मनापासून इच्छा असते की त्याला देखील हे संपूर्ण विकसित रूप प्राप्त व्हावं, सुंदर सर्वोच्च जीवन जगता यावं. परंतु आजच्या या आधुनिक युगात मनुष्याला सुखसोयी, ऐश आरामी जीवन, पदप्रतिष्ठा, बंगला, गाडी या गोष्टीचंच प्रचंड आकर्षण वाटत असल्याने तो त्या बाबींनाच सर्व शक्तिमान समजतो. शिवाय त्या कशा प्राप्त करता येतील याचाच विचार तो सतत करत असतो. वास्तवात तो आपलं मूळ रूप, खरं स्वरूप विसरून गेलाय. म्हणून तर मोहमायाच्या दुष्ट चक्रव्यूहात अडकून पडलाय. शिवाय त्याच्या जीवनरूपी विमानाला एखादी बैलगाडी समजून तो त्याचा उपयोग करू लागलाय. यामागचं मुख्य कारण म्हणजे त्याचे स्वतःचे विचार, जे अथकपणे काहीही न करता अनायासेपणे येतच राहतात, किंबहुना ते आयुष्यभर त्याची सोबत करतात. आपण ऐकलंच असेल, एखाद्याचे विचार जाणून घेतल्यानंतर त्याच्या आयुष्याची संपूर्ण इत्थंभूत माहिती मिळते. किंबहुना एखाद्याला जाणण्यासाठी केवळ त्याचे विचार जाणणं पर्याप्त असतं, कारण मनुष्याचे विचार त्याची अवस्था दर्शवतात. विचार जर समंजसपणे असतील तर असा मनुष्य आपल्या जीवनात सकारात्मक घटना घडू शकतो, घटनांना आकर्षितसुद्धा करू शकतो. अन्यथा नेहमी संभ्रमित विचारांमध्ये गुंतून राहतो. म्हणून आपले विचार नेमके कोणत्या दिशेला जात आहेत याविषयी नेहमी सतर्क राहणं आवश्यक आहे. व्यायाम केल्याने आपलं शरीर निरोगी, स्वस्थ राहतं, हे सर्वच लोक जाणतात. प्राणायाम केल्याने आपली प्राणशक्ती वाढते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनात कोणते विचार येतात, काय येतात, ते कसे कार्य करतात, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, विचारांमध्ये शक्ती किती आहे, त्यांचा स्रोत काय आहे, यावर विचार करणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे. कित्येक लोकांना तर विचारांचा उपयोग करून स्वतःमधील सर्वोच्च शक्यता कशा खुल्या करता येतील हेच ठाऊक नसतं. मात्र हेच विचार कधी पतनासाठी कारणीभूत ठरतात, तर कधी सर्वोच्चाचा प्रवास करण्याकडे मनुष्याला प्रेरित करतात. तर आपण आपल्या सर्वोत्तम शक्यता विकसित करता येतील यासाठी 3 महत्त्वपूर्ण पाऊलं कसे उचलायचे हे समजून घेऊया. विचारक्रांती सदैव सजग राहा. विचार नियम जुळा. मनुष्य केवळ आपल्या विचारांमुळे सुखी किंवा दुःखी होतो. तो निसर्गमय म्हणजेच विचार नियम जाणत नसल्याने दुःखात नेहमी विचारांना जबाबदार ठरवतो, तर सुखात स्वतःला शाबासकी देतो, प्रशंसा करतो
अशा प्रकारे आयुष्यभर तो सुखदुःखाच्या चक्रव्यूहात अडून पडतो. खरं तर निसर्गाची प्रत्येक गोष्ट नियम आणि सिद्धांतानुसार कार्यरत असते. आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तरी रात्रीनंतर दिवसच उजाडतो. सूर्य सर्वांना एकसारखा प्रकाश देतो. नदीला वाहताना कितीही अडथळे आले तरी ती शेवटी समुद्रालाच जाऊन मिळते. अशा प्रकारे हे सर्व अलिखित नियम आपापल्या पद्धतीने कार्य करत असतात. शिवाय या सर्व गोष्टी अदृश्यात घडत असतात. याच प्रकारे आपलं शरीर देखील निसर्गाच्या याच सिद्धांतावर कार्यरत असतं. जसं आपण जे भोजन करतो त्याचं आपोआप पचन होतं. शरीरात वाहणारं रक्त आपोआप शुद्ध होऊन हृदयात मिसळून कार्य करत असतं. प्रत्येक इंद्रियाची आपली एक अशी भूमिका असते. उदाहरणार्थ श्वास घेणे, पापणी झपकणे इत्यादी. त्याचप्रमाणे मनुष्यात निर्माण होणारे विचार देखील नियमांशी बद्ध असतात. जसे आपले विचार तसेच परिणाम येतात. नकारात्मक विचारांचे नकारात्मक परिणाम आणि सकारात्मक विचारांचे सकारात्मक परिणाम मिळतात. कोणतीही गोष्ट सखोलपणे समजून घेण्यासाठी आधी त्याविषयीचे सिद्धांत समजून घेणे आवश्यक आहे. पहिल्या खंडात विचारांचे सिद्धांत समजून घेऊया. यानंतर विचारांचे स्वामी बनण्यासाठी पुढचं पाऊल उचलूया. तर आज आपण जाणूया सदैव आनंदी राहा, हॅपी थॉट्स कसे जोडायचे. सदैव खुश राहण्यासाठी आपण दुसऱ्या खंडात हॅपी थॉट्स म्हणजे आनंदी विचार करणार आहोत, जेणेकरून आपल्या जीवनात नवीन सकारात्मक परिणाम येण्याची गती वाढत जाईल. आपल्या भावनांमध्ये तशी तत्त्व आहेत ज्यायोगे कार्य करण्याची प्रेरणा मिळते. म्हणून आनंदी भावनेचा सर्वोच्च प्रकारात समावेश होतो. आपण जेव्हा खुश असतो तेव्हा सकारात्मक चुंबक बनतो. अशा प्रकारे आपण स्वतःच आपल्या सर्वोच्च शक्यतांकडे अग्रेसर होतो. मात्र जेव्हा आपण निराश दुःखी होतो खरं तर तेव्हाच सर्वाधिक खुश राहणं आवश्यक असतं. अशावेळी आता खुश का राहायचं याचं महत्त्व स्वतःला पटवून द्यावं लागेल. तर दुसऱ्या खंडात 3 मंत्र दिले आहेत. त्या मंत्राद्वारे नेहमी खुश कसं राहावं, मनावर शांती लक्ष केंद्रित कसं करावं याविषयी अतिशय परिणामकारक पद्धती दर्शवल्या गेल्या आहेत. विचारांच्या स्रोताशी संलग्न राहा, मौन जोडा. आपण जेव्हा मोबाईलचा आकर्षक लेटेस्ट मोबाईल आणि महागडे फोन विकत घेतो तेव्हा आत कोणत्या सुविधा असतील याची माहिती संपूर्णपणे जाणून घेतो. शिवाय यात जर सिम कार्ड नसेल तर हा मोबाईल काहीच कामाचा नाही हे देखील आपल्याला ठाऊक असतं. त्याचप्रमाणे मानवी जीवनाची किंमत ही विचारांच्या स्रोताशी जोडली गेल्यानंतरच समजते. स्रोत मौनाची अशी अवस्था आहे जी कोलाहल व शांतीच्या पलीकडची स्थिती आहे. तेथूनच रचनात्मक आणि सर्वजात्मक विचारांची निर्मिती होते, जे खूपच शक्तिशाली आणि परिणामकारक असतात. कुठल्याही भावनेत वाहून जाण्यापूर्वी, विचार करण्यापूर्वी, काही बोलण्यापूर्वी, काही क्रिया करण्यापूर्वी जर मनुष्य काही क्षण मौनात गेला तर त्याच्या प्रत्येक घटनेत योग्य समाधान शोधू शकेल. मनुष्य जेव्हा आपल्या स्रोतांशी संलग्न होतो तेव्हा त्याच्या कार्याची गुणवत्ता अधिकच वृद्धिवत होते. मग त्याचबरोबर जी काही कार्य घडतात त्याचा परिणाम सर्वोत्तमच दृष्टीस पडतो, कारण त्याची दिशाच बदलून जाते. त्यानंतर असं मनुष्य त्याच्या वेळेचा सदुपयोग रचनात्मक कार्य करण्यातच व्यतीत होतो. पण समजा ज्याला एखाद्या नकारात्मक विचार आला तर तो दुःखी होत नाही, कारण त्याही परिस्थितीत आनंदी राहून आपल्या स्रोतांशी संलग्न राहतो. मला जर आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये एक छानशी कमेंट लिहा आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.